कठीण आहे तुम्हाला रेजिस्ट करणं. याहून अतरंगी डिश मी आजपर्यंत टेस्ट नाही केली. मला आता हे अजिबात नाही आवडलं कारण फक्त सॉल्ट लागतं माझ्या तोंडाला आणि काहीच नाही. कसले म्हणजे कुत्रे आहेत. आमच्याकडे असे कुत्रे असतात ना, वातळ असे 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 बिचारे सुकडे, त्यांच्याचे हाडं दिसत असतात इकडनं. हे बघा 56 बाजारांचे कुत्रे म्हणजे असले स्पेशालिटी अशी असावी, स्पेशालिटी असावी. तर इंदोरमध्ये आल्यानंतर 56 दुकानला येणं कंपल्सरी आहे आणि तेच रीत फॉलो करते मी आता. 56 दुकानला आले आहे. पण दुकान ही एक अशी जागा आहे जिथे ऍब्सोल्युटली 56 स्टॉल्स आहेत आणि तिथे अनेक अनेक अशा गोष्टी मिळतात ज्या आपण खाऊ शकतो. आणि एक्स्ट्रीमली एक्साइटेड अँड फुल्ली मोटिवेटेड टू बी हिअर आणि अमेझिंग फूड दॅट वी आर गोइंग टू हॅव. फर्स्ट थिंग आता आपण जी खाणार आहे ती आहे विजय चाट हाऊस मधली खोपरा पॅटिस. सो आपल्याकडे एक खोबरा पॅटिस आला आहे आणि सोबत 2 चटण्या आहेत. ग्रीन म्हणजे पुदिन्याची, धनिया, कोरिएंडर अशी जी चटणी असते ती, आणि दुसरी आहे लाल इमलीची चटणी. सो मी एक काम करते, तुम्हाला हे असं उघडून दाखवते. ओ माय गॉड. सो याचं जे आवरण आहे, पारी आहे, ती बटाट्यापासून बनली आहे आणि सारण याच्या आतमध्ये खोबऱ्याचं आहे आणि मोठे मोठे काजूचे चंक्स पण आहे. सॉफ्ट आणि अशी मशी पारी आहे आणि आतमध्ये मला वाटतं मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरचं त्याला कोटिंग आहे. जिऱ्यामुळे फारच चव आली आहे या डिशला. एक्स्ट्रीमली टेस्टी. मला आता जसं कळलंय की ही जी डिश आहे ती फक्त 56 दुकानातच मिळते, इतरत्र इंदोर आणि अदरवाईजही कुठेच मिळत नाही. व्हॉट अ स्पेशालिटी. ही एक आपल्याकडे डिश आहे, शी उलटी पुलटी काही करा न सांडणारी अशी थिक 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 डिश आपल्या समोर आता आहे. पांढऱ्या रंगाची अशी स्पॉन्जी दुधाने भरलेली अशी मस्त. हे आहे रसमलाई. नो नॉनसेन्स डिश आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर याच्यावरती काही असं बदाम, पिस्ता, काजू बिजू काहीच नाहीये. पण ग्रेट थिंग अबाउट दिस इज, जे मला प्रचंड आवडते म्हणजे थंडगार आहे. या गरमीच्या ठिकाणी तुम्हाला असं मस्त छान कूल कूल करून जातं. मला फक्त एकच गोष्ट अशी नाही आवडली की हे जे आहे सगळं 100 रुपयाचं जरा ओव्हर प्राइस वाटलं. आणि इतरही सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या आहेत त्या 100 पासून स्टार्टिंग वगैरे असं काहीतरी मला रेंज सापडली. अदरवाईज प्रचंड टेस्टी आणि मूड हॅपनिंग करणारी ही डिश आहे. कसले म्हणजे कुत्रे आहेत. आमच्याकडे असे कुत्रे असतात ना, वातळ असे 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 बिचारे सुकडे, त्यांच्याचे हाडं दिसत असतात इकडनं. हे बघा 56 बाजारांचे कुत्रे म्हणजे असले ग्रँड. त्याला मगाशी आमच्या समोर त्या मधुर स्वीट्स वाल्याने असा मोठा मोठा पेढा असा टाकला ज्याच्या आमच्याकडे 100 रुपये घेतात. असं टाकला त्याला. असं खाऊन यार कसं नाही ते तसं होणार. किस्मत घेऊन पैदा झालाय तो कुत्रा. अजिबात स्ट्रीट डॉग नाहीये तो. हे आमच्या समोर आलं आहे, हे आहे जॉनीज हॉटडॉग. याला पाहून सगळ्यात पहिला थॉट रादर आमच्या दोघांच्या डोक्यात आला तो म्हणजे की हॉटडॉग असं नसतं. याला जर बन टिक्की जरी म्हटलं तरी चाललं असतं. त्याच्या आतमध्ये बटाट्याची टिक्की आहे आणि मग आहे कांदा, नॉन इनोव्हेटिव्ह टोमॅटो केचप, धनिया पुदिना चटणी. पण अजून एक गोष्ट खूपच जास्त आवडली यांची. सी देव रिटन जॉनी 51. त्यांचं नाव त्यांनी लिहिलंय की म्हणजे त्यांच्या प्लेट्स मिसप्लेस नको व्हायला. व्हेरी सॉल्टी, व्हेरी सॉल्टी. मला हे फार नाही आवडलं. मला एक गोष्ट फारच आवडली यांची की जो ब्रेड पाव जो त्यांनी यूज केलाय, बन एक्स्ट्रीमली लुसलुशीत आहे आणि जी फिलिंग आहे ती जर थोडी व्यवस्थित त्यांना करता आली असती किंवा आय डोंट नो इफ दे मेड सम चेंजेस, आय वुड रिअली लाईक दिस थिंग. बट अदरवाईज मला आता हे अजिबात नाही आवडलं कारण फक्त सॉल्ट लागतं माझ्या तोंडाला आणि काहीच नाही. म्हणजे पावाचा आणि बटरचा पण जर कसा डिस्टिंक्ट गोडवा असतो ना, तो पण इतका अंडर पॉवर होऊन गेला या सॉल्टमुळे. आय जस्ट कुडंट टेस्ट एनिथिंग. इंदोरी सारखं बिहेव करता करता आम्ही पण इंदोरचा इंदोरी स्पेशल डोसा ऑर्डर केला आहे. हे आहे सिगडी डोसा आणि मधुरम स्वीट मध्ये आम्ही परत आलोय सिगडी डोसा पण खायसाठी. आणि जर तुम्हाला दाखवायला गेले, हा आहे त्या सिगडी डोसाचा मसाला. इंदोर आहे फेमस शेव साठी. सो शेवेची भाजी आहे. आता युजुअल तुमचे जे डोसे असतात ते असे नसतात. ते जरा असे म्हणजे आपले असे मसाला भरून मग त्याच्यात असं सगळं सांबार असतो आणि मेन म्हणजे सांबार इज लॅकिंग. डोसाबद्दल जर तुम्ही बघायला जाल तर डोसा क्रिस्पी आहे आणि आतमध्ये त्याचा एक असा मसाल्याचा त्यांनी लेअर लावलेली आहे. उडदाच्या डाळीचं नाहीये. याचं जे टेस्ट आहे ना ते मूग डाळीच्या पापडासारखं आहे. लिज्जत पापड असतं ना
त्याच्यासारखं हे टेस्ट करतंय थोडं थोडं. आता आपण याला या सेव भाजी सोबत खाऊया. वाव. एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने सांगायचे की हा जो मसाला आहे हा बटाट्याचा बनला नाहीये. शेव जी आहे ती प्रॉमिनंट इन्ग्रेडियंट आहे याच्यात. दुसरा प्रॉमिनंट फ्लेवर यात आहे शिमला मिरचीचा. आणि टेक्स्चर जो याचा आहे तो क्रीमी आहे. म्हणजे काय त्यांनी सॉसेस टाकले तुम्ही मेकिंग मध्ये बघूनच घ्या. ऑफकोर्स सेव जी आहे ती सॉगी नाही झाली आहे, अजूनही क्रंची आहे. शिमला मिरचीचा पण त्याच्यात क्रंच आहे आणि अदरवाईज खूपच अशी रिच स्मूथ अशी क्रीमी टेक्स्चर असलेला तो मसाला आहे. मला मसाला ऑन दी अदर हँड सेपरेटली फार जास्त आवडला डोस्यापेक्षा. दिस डिश स्ट्रेंजली अँड व्हेरी सरप्राइजिंगली मला फार आवडली आहे. इंदोरी स्पेशल मसाला डोसा बाय मधुरम स्वीट्स, रिअली टेस्टी. जसं की तुम्हाला माहितच आहे की आपण आता चपन दुकान या गली सरळ लेन आहे ही, स्ट्रेट पर्यंत सगळे फूडचे जॉईंट्स आहे दोन्ही साईडला. 4 वाजता आम्ही इथे आलोय आणि आता जवळपास 6 सव्वा 6 होत आहे. 2 तासापासून आम्ही इथे फिरतोय. सो अनेक लोक इथे आले, प्रचंड गर्दी आहे इथे. जागोजागी डस्टबिन्स आहेत आणि बसायसाठी उत्तम व्यवस्था आहे. लाईट आहे, नेचर असं गार्डन असं फार ग्रीन त्यांनी असं बनवलं आहे. इंदोरची लोक जी आहे ती इतकी डिसिप्लिन आहे की आज आतापर्यंत आम्ही जिथेही कुठे गेलो या सगळ्या पूर्ण लेन मध्ये कोणीच त्याची प्लेट अशी जागेवर ठेवून विसरून चालला नाही गेला किंवा असं कोणीच केलं नाही. त्यांनी व्यवस्थित ते डिस्कार्ड करायसाठी सगळ्या बिन्स ठेवल्या, त्या बिन्स मध्येच व्यवस्थित डिस्कार्ड केलं. सॅम्स मोमोज आणि रोल्स मधनं आम्ही क्लासिक व्हेज रोल मागवलाय. व्हेज मेन्यू मधनं मला क्लासिकच व्हेज रोल खाणं फारच सेफ साईड वाटलं, पण बाकी सगळ्यांना असे मेयो आणि चीज असे भरभरून होते. तर म्हटलं की क्लासिकच खाऊन बघूयात आपण. आतमध्ये जर मी तुम्हाला दाखवू शकतो अशी सॉसनी अशी लदालद भरलेलं आहे. पत्ताकोबी दिसतंय, मला शिमला मिरची दिसतंय. मला कांदा पाहिजे, कांदा असेल तर मजा येऊन जाईल, नसेल तर मग थोडं डिसअपॉइंटिंग आहे. मैद्याचा पराठा आहे, लच्छा पराठा आहे. आणि त्याचं टँगी आणि स्वीट आहे. कांदा नाहीये, सो लिटल बिट डिसअपॉइंटेड. मिरपूड आहे याचा, त्यामुळे मिरपूडचा तिखटपणा पण आहे. सो मला हे आवडलंय पण इतकं नाही आवडलं. सो आय माइट नॉट गो अगेन अँड हॅव इट सेकंड टाइम इफ आय कम ओव्हर हिअर ट्वाइस. बट अदरवाइज ओकेश आहे, छान आहे. म्हणजे 56 दुकानला आल्यानंतर मला असं वाटतं की मधुरम स्वीट्सची मोनोपोली आहे. त्यांच्याकडे बाय फार सगळ्या गोष्टी अवेलेबल पण आहेत आणि 21 ते 29 असे 8 स्टॉल्स आहेत त्यांचे रांगेत सरळ. त्याचं कारण सांगायचं हे की हे पण आम्ही परत एकदा मधुरम स्वीट्स मधनच घेतलं आहे आणि ह्याहून अतरंगी डिश मी आजपर्यंत टेस्ट नाही केली आहे. एनिवे हे आहे शिकंजी, जी आयडियली मला असं वाटलं की निंबू शिकंजी असतं ना तसं काहीतरी असावं, त्यामुळे मी ऑन द गो जायसाठी म्हणून घेतलं. स्ट्रॉ वगैरे टाकून, चिया सीड्स वगैरे टाकून आपण पिऊत वगैरे म्हणून. नाही, हे ते नाही आहे. अपेरेंटली मधुरम स्वीट्सने डिसाईड केलं की आपण सगळ्या शिकंजीचा गेम बदलत आपण दुधाची शिकंजी देऊयात. मग मला असं वाटलं की हे ड्रायफ्रुट्स बासुंदी असेल, कारण ते म्हणाले की ड्रायफ्रुट्स शिकंजी आहे. मग मी याला पिते आणि मग मला असं जाणवतं की मी हे प्यायल्यानंतर आफ्टर टेस्ट जी आहे ती आंबूस आहे. तर हे दूध आणि मठ्ठापासून बनलेली काहीतरी ड्रिंक आहे, ज्याच्यात ड्रायफ्रुट्स पण टाकले आहेत, साखर पण आहे, आटवलेल्या दुधाची चव पण आहे. आणि आता याला काय म्हणावं, याला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकावं मला कळत नाहीये. सो आय लिव्ह इट अप टू यू गाईज हाऊ टू लव्ह इट. बट फ्रँकली स्पीकिंग हे प्रचंड टेस्टी आहे. इंदोरला येणार असाल तर 56 दुकान हे तुमच्या बकेट लिस्ट मध्ये नक्कीच असेल. आणि आपले जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज कीप सपोर्टिंग, प्लीज कीप लव्हिंग आणि स्प्रेड इट टू द वर्ल्ड. सो दॅट प्लीज डू इट.